नमस्कार. देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघातात मृत्यू अशा तऱ्हेच्या बातम्या दर 2-3 महिन्यांनी ऐकायला, वाचायला मिळतात. अशा जाण्यानं मृतांच्या कुटुंबियांवर काय आपत्ती कोसळत असेल, या कल्पनेनंच हळहळ वाटते. इतरांच्या मनात असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे, की या भाविकांना देवानं या अपघातातून का वाचवलं नाही? म्हणून आपण या प्रश्नाचा थोडा मागोवा घेतला पाहिजे. अपघात होतात, त्याला एकतर असुरक्षित तरतुदी किंवा असुरक्षित कृती किंवा दोन्ही ह्या जबाबदार असतात. आता तांदूळवाडीला जो अपघात झाला, त्यात ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्या अशा आहेत, की एका पिकअप व्हॅनमध्ये 14 जण बसलेले होते. चालकाचा तांदूळवाडीजवळ आल्यावर वाहनाचा ताबा सुटला आणि रस्त्यालगतच्या विहिरीत वाहन कोसळलं आणि त्यामुळे 14 पैकी 8 जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती जर वाहनात बसल्या असतील, तर वाहनाचा तोल सांभाळणं हे चालकाला अवघड होतं. रस्त्यालगत विहीर होती आणि तिथे 10 वर्षापूर्वी देखील असाच अपघात हा झालेला होता आणि त्या अपघातावरनं बोध घेऊन विहीर आणि रस्ता यामध्ये संरक्षित भिंत बांधणे, तिथे धोक्याचा इशारा देणारे फलक लावणे या तरतुदी केलेल्या नव्हत्या. म्हणजे या अपघाताला कारणीभूत असुरक्षित तरतुदी होत्या आणि असुरक्षित कृती ही देखील होती. आणि ह्या सर्व माणसांच्या कृती होत्या. त्यामध्ये देवाचा भाग कुठे येत नाही. मुळामध्ये भारतामध्ये देव हा आपल्या हृदयात असतो असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. भाव तोची देव. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ईश्वर सर्व भूतानां हृदयेर्जुन तिष्ठती. ईश्वर हा सर्व भूतांच्या हृदयामध्ये आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, भावी विण देव नकळे निस्संदेह हरिपाठामध्ये. आणि सुधीर फडके यांचं एक गीत आहे, त्यांनी गायलेलं गीत आहे, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. ही सगळी वचनं प्रसिद्ध आहेत. पण आपण मूर्तीमध्ये देव आहे आणि तो काहीतरी चमत्कारानं आपल्या इच्छा पूर्ण करणार आहे या समजुतीमध्ये अडकून पडतो. खरं मूर्ती पाहून आपल्या मनामध्ये भाव हा जागृत झाला पाहिजे आणि आपण शांत चित्तानं निसर्ग नियमांना अनुसरून कृती केली पाहिजे. मग त्याचं जे फळ मिळेल ते स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे, असं आपल्याला सर्व संत महात्मे सांगत असतात. भाव शुद्ध ठेवून बुद्धीचा वापर करून उचित कृती करणं हे आपल्या हातात आहे. चांगली बुद्धी आणि उचित कृती करण्याचा भाव हा आपल्यात निर्माण झाला पाहिजे. ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे त्यांनी सद्भाव, सद्बुद्धी आणि सदसद विवेक आपल्यात निर्माण व्हावे अशी प्रार्थना केली पाहिजे. बुद्धीचा वापर केला तर आपल्याला सुरक्षित तरतुदी काय आहेत, काय असुरक्षित आहे, सुरक्षित कृती कुठली, असुरक्षित कृती कुठली हे ठरवता येईल. ते दुसऱ्या कोणावर, अगदी देवावर सुद्धा टाकता येणार नाही, कारण ती आपली जबाबदारी आहे. इंग्रजीमध्ये असं एक वचन आहे की तुम्ही तुमची होडी खडकावर आदळणार असाल तर परमेश्वरही तुम्हाला वाचवू शकणार नाही.
धन्यवाद.